सैयारा। तारों के बीच में एक भटकता सितारा जो भाग रहा है कुछ पाने के लिए। उसका सफर अलग है, उसकी मंजिल अलग है। खुद तो अकेला है लेकिन अपनी मेरे सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है। तर माझ्या भावांनो हा व्हिडिओ एकदम सोपा आहे। व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही सर्व मटेरियल घ्या, कॅपकट घ्या, टेलिग्रामवर सगळं अवेलेबल आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यामुळे टेलिग्राम चॅनल तेवढा जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक आताच लाईक ठोका। तर चला आता काय करायचं, हे फोटो आपण असं कॅपकटमध्ये ॲड केल्यानंतर थोडी लेंथ वाढवायची। ओके, अशा पद्धतीने थोडा विषय करा। परत काय एकदम स्टार्टिंगला येऊन सिम्पली काय करा, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा। ओके, आणि त्याच्यानंतर व्हिडिओमधून तुम्हाला बीटमार्क व्हिडिओ आहे काय अशा पद्धतीचा सिम्पली ॲड करून घ्या अशा पद्धतीने। ठीक आहे, आफ्टर दॅट काय करायचं, जे आपला फोटो आहे काय त्या फोटोची लेंथ जेवढा आपला हा व्हिडिओ आहे तेवढे अशा पद्धतीने तुम्हाला ह्याला वाढवून घ्यायचा आहे, या अशा पद्धतीने व्हिडिओ आणि एकदम असा विषय करायचा। आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, जिथं जिथं बीट आहे काय सोपा विषय आहे, हे फक्त बघू शकता जिथं बीट चेंज होत आहे काय बरोबर त्या पद्धतीनं फोटोला अशा पद्धतीने स्प्लिट करायचं। हे बघू शकता पुढे जिथं बीट चेंज होत आहे सिंपल पद्धतीनं हे अशा पद्धतीने जिथं बीट चेंज होते तिथं फक्त फोटोला वरच्या कट द्यायचा। लास्टपर्यंत तेवढं करून घ्या, मी सुद्धा करून घेतो। ठीक आहे, हां। आणि हे अशा पद्धतीने कट झाल्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा आणि ऑडिओला एक फक्त इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। त्याच्यानंतर काय करा, ओव्हरलेवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ डिलीट करून टाका। आता काय करा, स्टार्टिंगला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि जो आपला हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्हाला इथं जे काय ते ॲड करायचं आणि ॲड केल्यानंतर काय करायचं, ह्याचा जो व्हॉल्यूम आहे पूर्ण अशा पद्धतीने कमी करायचा आणि अशा पद्धतीने ह्याला इथं ॲड करायचं। बघू शकताय थोडं काय करायचं, वरी टाकलायचं आणि नुसतं थोडं असं हाताने थोडं झूम करायचं, जास्त नाही थोडंच करायचा विषय। आणि ह्याला बरोबर इथं अशा पद्धतीने काय करायचं, वरी अक्षर ढकलून बरोबर इथं सेट करायचं। ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याला इथं सेट केल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, सोपा विषय। हे बघू शकता अशा पद्धतीने थोडं जास्त होतं आहे या फोटोपाशी आणि ह्याला सिम्पली असं थोडं बारीक करून टाका। असं केल्यानंतर काय करा, सोपा विषय। थोडं पुढे जायचं तुम्हाला इथं स्प्लिटच म्हणतोय, हे अशा पद्धतीने तिथं बघू शकता कुठं गेला ऑप्शन तो मास्कचा ऑप्शन दिसेल, हे सिम्पली मास्कच्या ऑप्शनवरती क्लिक करा अशा पद्धतीनं। ठीक आहे, आणि मग तुम्हाला इथं खूप सारे दिसते, त्याच्यामध्ये तुम्हाला हा मिररचा जो आहे तो मिररचा तुम्हाला इथं ह्याला सिलेक्ट करायचं अशा पद्धतीने। ठीक आहे, आणि मग काय करा, थोडं खाली या अशा पद्धतीने किंवा हे हॉरिझॉन्टल केलं तरी चालतंय, काय विषय नाही बरं का, हॉरिझॉन्टलच करा कारण इथपर्यंत या अशा पद्धतीने। ओके, इथपर्यंत या थोडं नुसतं नॉर्मल याला असं करायचा, विषय जास्त करायचं नाही, येतपर्यंत या डोक्यापर्यंत घ्यायचा पोराच्या आणि म्हणजे हे आपलं काय मॉडेलचा ह्याला काय जास्त विषय नाही, अशापर्यंत एवढं करा। एवढं केलं की सोपा विषय होतं, एवढं बास होतं आहे। ठीक आहे, एवढं असं करायचं, जास्त नाही, थोडं नॉर्मल आणखीन थोडं वाढवून चालतं, काही विषय नाही। ओके, एवढं करायचं आणि एवढं केल्यानंतर काय करा, सिम्पल आहे विषय, थोडं ह्याला ओके करायचं फक्त। ओकेमध्ये केला थोडं झूम करा, म्हणजे कसं जरा विषय दिसला पाहिजे की भाई भारी जरा विषय, लिरिक्स वगैरे सगळ्या व्यवस्थित दिसल्या पाहिजे। ओके ओके, दॅट्स इट। ओके, अशा पद्धतीने एकदम असा विषय असा गंभीर झालाय। ओके, बस एवढं लय झालं। ओके, आता एवढं झालं तर काय करायचं माहिती आहे काय, एकदम सोपा विषय। एकदम काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आणि सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तो मटेरियलमध्ये विषय कसा आहे माहिती आहे का, हे पहिल्यांदा मी काय करतो, ही अशा पद्धतीने ओपन करतो, अशा पद्धतीचा एक PNG आहे, सिम्पली PNG ते ॲड करायचा हे अशा पद्धतीचा आणि लास्टपर्यंत जेवढा आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ह्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आणि याला सिम्पल पद्धतीने इथं सेट करायचा बरं का, हे बरोबर इथं हे अशा पद्धतीने बघू शकता, इथं एकदम असं खतरा विषय दिसतोय नादगोळा। ओके, हे अशा पद्धतीने करून घ्या। अशा पद्धतीने एवढं झाल्यानंतर काय करायचं, हे नॉर्मल सगळा विषय झालाय। आता हे झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, एकदम सोपा विषय। स्टार्टिंगचा जो आपला फोटो आहे काय, म्हणजे स्टार्टिंगचा फोटो इथं काय करायचं, एकदम सोपा आहे नादगोळा। सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर खूप सारे ॲनिमेशन काय इथं दिसतीलच। हे कॅपकट फक्त तुम्ही काय करा, आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं विषय करून घ्यायचा। ओके, हे पहिल्यांदा तुम्हाला हे बघू शकता रेट्रो फीड हे जे दिसतंय, हे सिम्पली ॲनिमेशन तुम्हाला इथं देऊन टाकायचं। एकदम सोपा विषय, हे अशा पद्धतीने येईल आणि एकदम असं जबरदस्त। ओके, आणि सिम्पली काय करा, ओकेवरती क्लिक करून टाकायचं। आता ह्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे का, एकदम सोप्या पद्धतीनं आणि मग काय करायचं, तिथं फोटोंच्या मध्ये जे विषय दिसते त्या फोटोंच्या मध्ये ट्रान्झिशन, सिम्पली ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आणि कॅमेरामध्ये यायचं आणि कॅमेरामध्ये आल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे वर्टिकली पुल इनचं जे ऑप्शन दिसते सिम्पली पुल इनवरती क्लिक करायचे आणि मग अप्लाय टू ऑलचं बटन सिम्पली अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं। झाला विषय, पूर्ण व्हिडिओ असा एकदम असा जबरदस्त आणि विषय असा खतरनाक दिसतोय ना, एकदम असं नादगोळा जबराट। ओके, एकदम असं खतरनाक विषय बघू शकता अशा पद्धतीने। ओके, ह्यानंतर सिम्पली काय करायचं, मग तुमचा लोगो वगैरे तुम्हाला काय लावायचं लावू शकताय, नसेल तर काही विषय नाही, सिम्पली याला काय करायचं, एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाकायचा। ओके, 100% विषय एक्सपोर्ट होतोय आणि क्वालिटी काय व्हिडिओ सगळा झालायच। बाकी लाईक शेअर सबस्क्राईब सगळा विषय करा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, चला काळजी घ्या।